राधे राधे। तर फायनली आम्ही आमचा 5 तासांचा वंदे भारतचा प्रवास करून पोहोचलो आहोत आमच्या ड्रीम प्लेस जी की संगम नगरी प्रयागराज जंक्शन। आम्ही छान मस्तपैकी रेडी होऊन निघालो आहोत त्रिवेणी संगमावर। तर मग चला ऑटोच्या मदतीने आम्ही निघालो संगमस्थळी। तर ऑटोवाले दादा आम्हाला प्रयागाचे महत्त्व सांगत होते की सर्वात प्रथम ब्रह्मदेवाने इथे यज्ञ केला होता आणि ते स्वतः पुरोहित बनले होते आणि भगवान शिव देवता तर भगवान विष्णू हे यजमान बनले होते। त्यामुळे पहिल्यापासून याला या ठिकाणाला प्रयाग हे नाव पडले आहे। येथे दर 12 वर्षांनी महाकुंभ तर 6 वर्षांनी अर्ध महाकुंभ भरला जातो म्हणून हे सर्व प्रयागाचा राजा म्हणून तीर्थराज प्रयाग असे बोलले जाते। अशा आम्ही सर्व गप्पा गोष्टी करत चाललेलो होतो आणि खूप एक्साइटमेंट पण वाटत होतं की 1 महिन्यापूर्वी येथे महाकुंभ मेळा भरलेला होता। मी तर खूप उत्सुक होते की मला पिपा पूल पाहायला मिळेल की नाही, त्यावेळेला इथे कशी अरेंजमेंट केलेली असेल, काही बघण्यासाठी दुकानं वगैरे शिल्लक असतील की असे खूप मनात प्रश्न येत होते। त्यामुळे उत्सुकतेने मी इकडे खूप सारे टेंट लाईटचे पोल अजूनही आहे त्या स्थितीमध्ये दिसत होते। समोरून प्रचंड मोठा असा अक्रोड बोर्ड दिसत आहे ज्यामध्ये तिन्ही देवतांच्या शक्ती एकत्र येऊन असा अक्षयवट स्थापन केला आहे। अक्षय म्हणजे शय न होणार। अशाच खूप साऱ्या गप्पा गोष्टी करत आम्ही अख्खा संगमस्थळी पोहोचलो देखील। गंगा यमुना आणि गुप्त सरस्वती असा हा अद्भुत असा त्रिवेणी संगम। गंगा यमुना सरस्वती चरण पधारे राम यहाँ। सायबेरियन पक्षी दिसत होती, काही जवळ येत होती। संगमस्थळ हे किनाऱ्यापासून 1 ते 1.5 किलोमीटर दूर आहे। त्यामुळे नावेपर्यंत जायला 15-20 मिनिटं लागत होती। आम्ही शेवटी ज्या ठिकाणी स्नान करतात त्या ठिकाणी पोहोचलो। येथे 2 नद्यांचा संगम असल्यामुळे नद्या आपल्या प्रवाहाबरोबर खूप सारी माती वाळू घेऊन येतात। त्यामुळे इथे उंचवटा तयार होतो आणि त्यामुळे इथे पाण्याची पातळी जरा कमी असते। रुद्र आणि वैशू खूप आनंदित होते पण भीतीमुळे त्यांचा हात सोडत नव्हती। तर रुद्र खूप हसायचा की
ह्यांच्याबरोबर आम्ही ज्यांच्या छत्रछायेखाली आम्ही गेलो होतो अशा बाळकृष्णांना देखील स्नान घातले आणि आम्ही निघालो. त्रिवेणी स्नान झाल्यानंतर मन प्रसन्न होते आणि त्यानंतर आम्ही निघालो बडे हनुमान जे की प्रयागराज क्षेत्राचे त्या नदाचे रक्षण करते. होत्या आणि त्यानंतर आम्ही सर्वजण ती पकूड पाहण्यासाठी गेलो होतो. काही पूल काढलेले होते आणि काही काढण्याचे काम चालू होते. आम्ही चाललो होतो जाण्या येण्यासाठी चालू होता. मंथनाच्या वेळी मंदार पर्वत दोरीसारखा हलवण्याचे काम करणारा नाग वासुकी ह्या देवताचे मंदिर आहे. म्हणजे सर्व नाग देवतांनी गायचे पुजले जाते. शिवालय पार्क पाहण्यासाठी. एंट्रीला शिवशंकराची मोठी प्रतिमा आहे. त्यानंतर समुद्र मंथनाचा भव्य दिव्य असा प्रसंग रेखाटलेला आहे. शिवालय पार्क मध्ये 12 ज्योतिर्लिंग आणि 4 धामचे दर्शन घडवलेले आहे. खूप मोठ्या भव्य अशा नंदीचे दर्शन घेऊन आम्ही निघालो आहे. खूप अशा सुंदर केदारनाथ मंदिराच्या प्रतिकृतीकडे. जय केदारनाथ. या सर्व प्रतिकृतीचे विशेष म्हणजे हे सर्व वेस्ट मटेरियल पासून बनवलेले आहे. लोखंड जे वेस्ट मटेरियल
आपला पहिला दिवस अतिशय सुंदर गेल्यानंतर आम्ही शेवटी रूमकडे निघालो. भिंतीवर काही फोटो फ्रेम लावलेला होता, त्यातील आम्ही आज काय पाहिले आणि उद्या काय पाहणार याचं आमचं डिस्कशन चालू होते. रूमवर आलो तरी काही संपत नव्हती. देखील सोडलं